श्री पुरुषोत्तमजी आडे, निमंत्रित पालक वर्ग व इतर पाहुणे, आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिरंगा आमचा मान आहे, तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचा गान आहे. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचा गान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे, भारताची शान आहे, भारताची शान आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चैती तुकुम. माझे नाव सान्वी पुरुषोत्तम आडे, वर्ग 3. मित्रांनो, मी आज तुमच्या समोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसानिमित्त 2 शब्द थोडक्यात सांगत आहे. आपला भारत देश हा अज्ञान आणि अशिक्षित होता. त्या काळी इंग्रज भारतात आले, हळूहळू व्यापार करू लागले व या देशावर आपला हक्क करून घेतला होता. इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती. भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे, त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे, शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण धान्य त्यांना द्यावे लागे. अनेक प्रकारचे कच्चे माल, खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून तेच माल आम्हाला ते विकायचे. या अन्यायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरुषांनी त्या काळी जन्म घेतला. जसे भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, इंदिरा गांधी या अनेक थोर महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या भारतीय लोकांना भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा म्हणून हातात काड्यावर मशाल घेऊन मोर्चे काढत होते. त्या मोर्चात इंग्रजांचे चमचे बंदुकीने भारतीयांना ठार मारले. असे लाखो भारतीय या देशाच्या स्वातंत्र्याकरता शहीद झाले. मित्रांनो, एकदा अमृतसरच्या जालियनवाला बाग मध्ये सभा सुरू असताना इंग्रजांचा एक बदमाश जनरल डायर याने अनेक नागरिकांना गोळीबारामध्ये ठार केले. असे अनेक प्रसंग आहेत की आपण ज्याची कल्पना करू शकत नाही. दिवसावर दिवस लोटत गेले. इंग्रजांना हाकलून लावण्याचा आपल्या भारतीयांना लक्षात आले. इंग्रजांना शेवटी लक्षात आले की आता भारतीय लोक जागा झाले, त्यांना स्वतंत्र करणे गरजेचे आहेत. म्हणून इंग्रजांनी आपली सर्व व्यवस्था इंग्लंडला घेऊन गेले व पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या स्वाधीन आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र म्हणून घोषित केले. मित्रांनो, तो दिवस भारतीयांना मोठ्या आनंदाचा होता. दुःखाचे दिवस सुखात आले. प्रत्येक भारतीयाने वाटले होते. आज या प्रसंगी प्रत्येक पोस्ट कचेरी, शाळा व सरकारी कार्यालयामध्ये आपल्या भारत देशात स्वातंत्र्य दिवस म्हणून तिरंगा झेंडा फडकवून थोर पुरुषांना श्रद्धांजली वाहितो, त्याचे कार्य व गुण गातो. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व काय? प्रत्येक भारतीयांना भाषणाचा मार्फत कळते. मित्रांनो, आज आपला भारत देश एक फार शक्तिशाली राष्ट्र बनला आहे की कोणत्याही देशाने जर डोळा वाकला केला तर त्याचा डोळा बाहेर काढायला एकही मिनिट लागणार नाही. हे खरे. स्वातंत्र्य हा असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांच्या नसानसात रक्तासारखा संचार करत असते. स्वातंत्र्य प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुळशीदास म्हणतात, पराधीन सपले सुखताई, पराधीन सपले सुखताई, म्हणजेच गुलामगिरी तर सपनांना देखील सुख नाही. गुलामगिरी तर कोणासाठीही अभिशाप आहे. ज्यावेळी आपला देश गुलामगिरीमध्ये होता तेव्हा आपल्या देशाचा झेंडा नव्हता आणि आपले असे संविधान पण नव्हते. मग तो सोन्याचा दिवस उजडला. आपला भारत देश पूर्णपणे स्वतंत्र झाला. त्यामुळे 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य चढतो प्रगतीचा. स्वातंत्र्याचा ध्वज
आमचा मानाचा मुजरा, आमचा मानाचा मुजरा, आमचा मानाचा मुजरा. मान्यवरांनी मला या व्यासपीठावर 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे